असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण या गेल्या काही दिवसामध्ये मराठी शिकूया आणि मग काही हा प्रश्न राहणार नाही, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं. आज एक लक्षात घ्या की या रिक्षा असतील, टॅक्सी असतील, मुंबईतल्या ह्या बहुतांश ज्या आहेत ह्या मराठी न बोलणाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत किंवा ते चालवतात. आता एकदमच हे सगळं बंद करणं म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होणार. त्यापेक्षा या सगळ्यांना आठवड्यातून एक तास किंवा महिन्यातून अशी काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे ते त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी एक व्यवस्था अशी निर्माण केली पाहिजे की कोण कोण आलेत, कोणाकडे रिक्षा आहेत, कोण चालवत आहेत आणि त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले की नाही. आणि मग त्यांना एक छोटंसं एक सर्टिफिकेट द्यावं की त्यांनी मराठी कोर्स पूर्ण केलेला आहे आणि मराठी येतं. तर त्यासाठी कदाचित महिना 2 महिने जर लागले तर मला असं वाटतं आपण ते दिले पाहिजे. एकदमच जर आपण सगळं बंद करायला गेलो तर मला कल्पना नाही की आणखी नवीन काहीतरी प्रश्न निर्माण निश्चितपणे होऊ शकतील. लोक संपावर जातील, मग परत लोकांचे हाल, मग परत आपल्यालाच ऐकावं लागणार की तुमच्यामुळे जे आहेत आम्हाला जे आहे जाण्या येण्याची आमची व्यवस्था जी होती ती खंडित झाली वगैरे वगैरे. तर थोडंसं जे आहे सांभाळून हे घेतलं पाहिजे. कारण हा काही 1, 2, 4, 5 लोकांचा प्रश्न नाही आहे, हा हजारो लोकांचा प्रश्न आहे. प्रयास केला तुला काय माहीतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेटच झाली नाही असं इतिहासकार म्हणतात. तुम्ही काही इतिहासकार नाही, तुम्ही आपले ते पुराणातले जे आहेत त्या गोष्टी सांगून जे आहेत लोकांमध्ये भजन कीर्तन करणारे लोक. इतिहासकार हे वेगळे आहेत, ते शेवटपर्यंत जातात आणि काय इतिहास झाला ते शोधून काढतात. त्यामुळे आतापर्यंत कुठलीही अशी एक गोष्ट पुढे आलेली नाही किंवा पुरावा पुढे आलेला नाही की संत रामदास आणि महाराजांची भेट झाली असं कुठेही वाचनात आलेलं नाही. किंवा त्याचा विरोध करण्यात आलेला आहे. जे वाचनात आलेलं नाही, जे विरोध करण्यात आलेले आहे, जे इतिहासात नाही, ते जर तुम्ही सांगायला लागले की शिवाजी महाराज संत रामदासांना म्हणाले मी आता थकलो आहे, तुम्ही सांभाळा हे का. आणि मग रामदास म्हणतात नाही नाही तुम्ही सांभाळ. अरे काय थकलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज थकले आहे. आणि मग याचा राग येणार नाही. मराठी लोकांना महाराष्ट्रात छत्रपतीला मानणार सगळ्या लोकांना राग येणार. हे बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे नुसती भेट झाली असं म्हणत नाही ते. महाराज नंतर मी थकलो आहे. अरे वा, छत्रपती शिवाजी महाराज का संभाजी महाराज का यांनी प्राणाची आहुती दिली. अनेकांनी या देशासाठी स्वराज्य सपोर्ट आहेत. पोलीस त्यांचं काम करत आहेत, ते करतील. पण मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे तिथल्या काही लोकांनी चूक केली म्हणून पूर्ण कंपनीच बदनाम करून ती कंपनी नाशिकच्या बाहेर जाणार नाही आणि मग कोणी येणारच नाही आपल्याकडे IT कंपनी. इथपर्यंत आपण त्या कंपनींना बदनाम करू नये. आणि ह्या कंपन्यांमध्ये TCSमध्ये अक्षरशः लाखो लोक जगभरामध्ये काम करत असतात. कुठे काय चालतं, कुठे काय चालतं हे काय वरच्या MDंना यांना त्यांना काय माहीत नसतं. तर ह्या अशा काही गोष्टी घडतात, त्याच्यावर पोलीस कडक कारवाई करत आहेत. तर तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं पाहिजे. पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की कंपनीनं स्वतःच्या त्यांना जे आहे सस्पेंड केलेलं आहे. त्यावर तुम्ही आम्ही काय सांगणार. आपण नेहमीच सांगतो की झाडतोड करू नका, परंतु आम्ही जे आहेत वेगवेगळ्या विकास कामासाठी 1, 2 नाही 10,000, 20,000 झाडं तोडतच असतो. त्याच्यामध्ये हे फक्त आपल्याच देशात चालतं असं नाही, सगळीकडे. आता इथे त्या इराण आणि USA आणि इस्रायल वगैरे याची लढाई सुरू आहे.
याचा सुद्धा काही हवामानावर परिणाम होत असेलच की नाही. हे सगळे जे आहे शेवटी हवामानावर परिणाम करणाऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे आपण म्हणजे मानवजातीनंच जे आहे त्या पद्धतीनं निसर्गाकडे पूर्ण लक्ष दिलं नाही किंवा हेळसांड केली. त्याचे परिणाम जे आहेत हळूहळू आता आपल्याला भोगावे लागतील. बोललं जात आहे चांगली गोष्ट आहे ना. सगळ्यांचंच राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे योग्य प्रकारे आणि महाराष्ट्राची सेवा जी आहे योग्य प्रकारे त्यांच्या हातून घडलं पाहिजे. आमच्यासारखे आमदारही मदत करतात, राजकारणी मदत करतात, बाबांचा आश्रम मोठे उभे राहतात आणि बाबांचा धंदा जोरात सुरतो. अलीकडे हा धंदा फार चांगला आहे, जोरात आहे. हाच मला अजून काय माहीत नाही आहे बरं का. आणि या बाबा लोकांना लोक पैसे पण खूप देतात. जर करायला लागलो आपण तर या अशा हजारो लोक उतरणारच रस्त्यावर आणि मग आणखी प्रश्न निर्माण म्हणाले मी थकलो आहे. आणि कुठला असा योग पुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असेल, अण्णाभाऊ साहेब कधी म्हणाल मी थकलो आहे. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या सगळे हे जे युगपुरुष आहेत ते सगळे त्यांनी जनतेसाठी काम केलं, राज्यासाठी काम केलं, भल्यासाठी काम केलं. ते कन्सर्न जे आहेत मला वाटतं ते शेती खात्यामध्ये ते येईल तो प्रश्न. ते मरणे मामा जे आहेत त्याबद्दल मिटिंग्स घेऊन लवकरच हा प्रश्न जो आहे मार्गी लावतो.